नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या आहेत जगातील सर्वात धनवान राशी. 14 मे पासून पुढील 21 वर्ष 7व्या शिखरावर असेल यांचे नसीब. मित्रांनो, मानवी जीवनामध्ये कधीकधी अतिशय आश्चर्यकारक घडामोडी घडून येतात. आपण आयुष्यात कधी कल्पनाही केलेली नसते, पण अचानकच मनुष्याच्या जीवनामध्ये कधीकधी असं काही सुंदर, शुभ आणि मंगलमय काळाची सुरुवात होते की या कालावधीमध्ये मनुष्याचे संपूर्ण जीवनच पालटून जाते. या सुंदर काळामध्ये मनुष्याचा भाग्योदय घडून येत असतो. दिनांक 14 मे 2024 पासून असाच काहीसा सुंदर, सकारात्मक आणि शुभ काळ या काही भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. 14 मे पासून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये यांच्या संपूर्ण जीवनाला एक नवी कलाटणी मिळणार आहे. वर्तमान स्थितीमध्ये जरी यांच्या जीवनामध्ये कितीही वाईट काळ चालू असला तरी 14 मे पासून पुढे येणारा काळ यांच्यासाठी अतिशय लाभदायक, अतिशय शुभ आणि सुंदर असा काळ ठरणार आहे. कारण 14 मे रोजी ग्रहाच्या नक्षत्रामध्ये अतिशय सकारात्मक असे बदल घडून येणार आहेत. त्यामुळे ग्रहांच्या या बदलत्या स्थितीचा या भाग्यशाली राशींच्या जीवनावर अतिशय सुंदर असा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे येणारा कालावधी यांच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रामध्ये ब्रह्मांडामध्ये होणारे बदल या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत. या राशींसाठी हा काळ अतिशय खास ठरणार आहे. मित्रांनो, दिनांक 14 मे 2024 रोजी भगवान सूर्यदेव वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार सूर्य एखाद्या राशीमध्ये जवळपास 1 महिन्यापर्यंत विराजमान असतात आणि त्यानंतर ते राशी परिवर्तन करून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात. ज्योतिषीय मान्यतेनुसार सूर्याचे राशी परिवर्तन अतिशय प्रभावशाली मानले जाते. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण 12 राशीवर शुभ अथवा अशुभ प्रभाव दिसून येत असतो. सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांती असे म्हटले जाते. सूर्य ज्या राशीमध्ये प्रवेश करतात त्यानुसार संक्रांतीचे नाव दिले जाते. जसे की 14 मे रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे या दिवसाला वृषभ संक्रांती असे म्हटले जाते. मित्रांनो, ज्योतिषामध्ये सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात, त्यामुळे सूर्याचा प्रभाव मनुष्याच्या जीवनाला नक्कीच प्रभावित करत असतो. सूर्य हे सुख, समृद्धी, आत्मविश्वास, ऊर्जा आणि मान सन्मान, पदप्रतिष्ठेचे कारक मानले जातात. सूर्य जेव्हा ज्या राशींच्या जातकांसाठी सकारात्मक असतात तेव्हा सूर्यकिरणासमान त्या राशींच्या जातकांचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. सूर्य जेव्हा शुभ असतात तेव्हा संबंधित राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट व्हायला वेळ लागत नाही. 14 मे पासून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यशाली राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. इथून पुढे यांच्या जीवनाला एक नवी आणि सुंदर अशी कलाटणी प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे जो काही काळ आपल्याला अनुभवण्यासाठी मिळेल तो अतिशय सुंदर काळ असेल. या कालावधीमध्ये आपल्या जीवनामध्ये भरपूर अशी प्रगती होणार आहे. आपले स्वप्न साकार होणार आहेत, आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादाने उजळून निघेल आपले भाग्य. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सूर्य अतिशय सुंदर अशी भूमिका यावेळी पार पाडणार आहेत. सूर्याच्या कृपेने चमकून उठेल आपले भाग्य. सूर्यकिरणासमान आपले नशीब आता इथून पुढे चमकणार आहे. त्या या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मान सन्मान, पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. एक नवी ऊर्जा, एक नवी प्रेरणा आपल्याला इथून पुढे मिळणार आहे. मेष राशीचे जातक खूपच भाग्यशाली ठरणार आहेत. इथून पुढचा काळ खरोखरच आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर अशा घडामोडी घडून आणणार आहे. आपल्या प्रत्येक कष्टाला आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण किंवा समाजामध्ये आपल्याप्रती असलेली नकारात्मक भावना समाप्त होऊन अतिशय सकारात्मकता निर्माण होईल आणि त्यामुळे लोकांचा साथ, लोकांचा सपोर्ट आपल्याला प्राप्त होणार आहे. या कालावधीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त कराल. हा काळ मेष राशीच्या जातकांसाठी अतिशय सुंदर असेल. यानंतर आहे वृषभ राशी. आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपला भाग्योदय घडून आणणार आहे. आता इथून पुढे सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भाग्य साथ देईल, त्यामुळे ज्या कामाला हात लावाल त्या कामात यश मिळेल. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये आता एक नवी प्रेरणा, अशीच एक नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येईल. त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील आणि लोकांचा सुंदर असा प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ असेल. आता इथून पुढे सुखाचे सोनेरी दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी सुवर्ण संधी घेऊन हा काळ येणार आहे. सूर्याचे वृषभ राशीमध्ये होणारे गोचर यशदायक ठरणार आहे. फक्त या कालावधीमध्ये कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका किंवा आर्थिक व्यवहार करताना थोडेसे जपून करणे अत्यंत आवश्यक आहे. कागदपत्राची नीट पडताळणी करणे गरजेचे आहे. घर, जमीन किंवा वाहन सुखाची प्राप्ती
मिथुन राशीच्या जातकांना होऊ शकते। या कालावधीमध्ये आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल। नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला मनासारखे यश मिळण्याचे संकेत आहेत। यानंतर आहे सिंह राशी। सिंह राशीच्या जातकांवर आता सूर्यदेव हे शुभ कृपा करणार आहे। सूर्य आपल्या राशीचे स्वामी आहेत, त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला अतिशय सुंदर अशा अनुभव येतील। सूर्याचे राशी परिवर्तन होताच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे। नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरभराट होईल। नोकरीच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील किंवा चालू नोकरीमध्ये पदोन्नती आपल्याला मिळू शकते। आवडत्या ठिकाणी बदली देखील होऊ शकते। सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे संकेत आहेत। जे लोक नोकरीच्या शोधात आहेत अशांच्या मनोकामना लवकरच पूर्ण होतील। नोकरीविषयक खुशखबर लवकरच आपल्या कानावर येऊ शकते। सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ असेल। यानंतर आहे कन्या राशी। कन्या राशीचा भाग्योदय घडून आणेल। सूर्याचे गोचर कन्या राशीचा भाग्योदय घडून आणणार आहे। इथून पुढे भाग्याची साथ असल्यामुळे कष्टाला फळ प्राप्त होणार आहे। आतापर्यंत झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघेल। आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल। नवी प्रेरणा, नव्या आशा, नव्या आकांक्षा घेऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात। मिथुन राशीचे प्रमाणेच कन्या राशीच्या जातकांनाही प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत असे यश प्राप्त होणार आहे। सूर्याच्या कृपेने ग्रहांचे राजा आपल्यावर कृपा करणार आहेत, त्यामुळे भाग्योदयाला आता वेळ लागणार नाही। फक्त आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट करण्याची किंवा प्रामाणिकपणे काम करण्याची आवश्यकता असून कामामध्ये सातत्य ठेवणे मात्र आवश्यक आहे। यानंतर आहे वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये एक नवी प्रेरणा घेऊन येणार आहे सूर्याचे गोचर। सूर्याची शुभ कृपा असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत असे यश आपल्याला प्राप्त होईल। मानसिक तणाव दूर होईल। आरोग्य उत्तम राहील। सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल। हा काळ जीवनातील सर्वात सुंदर असा काळ ठरेल। इथून पुढे भाग्योदयाचे संकेत आहेत। आत्मविश्वास वाढल्यामुळे जोखीम स्वीकारण्यामध्ये आपली तयारी असेल, म्हणजे अवघड वाटणारी कामे देखील आपण सहज रीतीने परिपूर्ण करू शकता। आतापर्यंत अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होईल। वृश्चिक राशीचे जातक या कालावधीमध्ये फार समाधानी असतील। आर्थिकदृष्ट्या हा काळ आपल्याला मजबूत बनवेल। यानंतर आहे मकर राशी। मकर राशीसाठी शुभ काळाची सुरुवात होत असून सूर्याचे गोचर फलदायी ठरणार आहे। सूर्याची कृपा असल्यामुळे जीवनामध्ये आतापर्यंत ज्या काही नकारात्मक घडामोडी घडत होत्या त्या आता समाप्त होतील। वर्तमान स्थितीमध्ये चालू असणारे दुःख दूर होणार असून भविष्यामध्ये अतिशय सुंदर असा काळ आपल्या वाट्याला येणार आहे। आपले स्वप्न साकार होणार आहेत। आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये मानसिकदृष्ट्या आपण स्वस्थ राहणार आहात। आरोग्यविषयक चालू असलेल्या समस्या देखील समाप्त होणार आहेत। संततीच्या जीवनामध्ये चांगले सुख निर्माण होणार आहे। आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होणार असून आर्थिक स्थिती दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे। यानंतर आहे कुंभ राशी। कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरेल। सूर्याचे गोचर अतिशय लाभकारी ठरणार असून हा काळ प्रगतीचा काळ असेल। सूर्याचे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल। सुख समृद्धीची भरभराट घेऊन येईल। आता इथून पुढे शुभ दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे। अतिशय सुंदर अशा दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल सुरू होणार असून अतिशय सुंदर फळ देखील आपल्याला प्राप्त होणार आहे। कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्ण संधीची बहार घेऊन येईल। कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती होईल। नोकरीविषयक कामांना गती येणार असून सरकारी कामे वेळेवर पूर्ण होतील। त्याबरोबरच कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असणाऱ्या कामामध्ये देखील आपल्याला यश मिळणार आहे। यानंतर आहे मीन राशी। मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे। मीन राशीसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये प्रचंड यश आपल्याला मिळणार आहे। मान सन्मान या कालावधीमध्ये प्राप्त होईल। आरोग्याच्या दृष्टीने काळ उत्तम असेल। जीवनामध्ये सौंदर्य आपल्याला प्राप्त होणार आहे, म्हणजे जीवन जगण्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे। व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येईल। वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होतील। मान सन्मान प्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे। एखादा पुरस्कार देखील प्राप्त होऊ शकतो। नोकरीसाठी काळ शुभ असेल। त्याबरोबर विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ अनुकूल असून सांसारिक जीवनामध्ये देखील सांसारिक व्यक्तीसाठी हा काळ शुभ ठरणार आहे। अविवाहित जातकांचे विवाह जमून येतील। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा। धन्यवाद।